शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. आज वैशाख शुद्ध नवमी शके 1948. वैशाख शुद्ध नवमी हा दिवस समर्थ सांप्रदायिकासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशासाठी आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे 2-3 सहकारी मंत्री यांना समर्थ रामदास स्वामींनी श्री क्षेत्र चाफळपासून 1-2 किलोमीटरवर असलेल्या शिंगणवाडी, ज्या ठिकाणी त्यांचा स्थापित मारुती 11 मारुतीपैकी एक, त्या ठिकाणी त्यांना अनुग्रह दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या भेटीसाठी तळमळत होते. अनेकदा ते चाफळला येऊन गेले, पण समर्थांचं काही राहणं एका ठिकाणी नव्हतं म्हणून भेट झाली नाही. पण जेव्हा अक्काबाईंना त्याने विचारलं, तेव्हा ते म्हणतात की ते जवळच शिंगणवाडीला आहेत, तोपर्यंत तुम्ही थांबा. आणि त्यावेळेस रामरायाच्या गळ्यामधली मोगऱ्याची जी माळ आहे ती अक्काबाईंनी त्यांना प्रसाद म्हणून दिली आणि छत्रपतींनी ती माळ जी आहे ती आपल्या शिरपेचामध्ये ती ओवली किंवा खोवली. हां, आता ती जी माळ होती ती होती फुलांची माळ होती, सुगंधी फुलांची माळ होती. त्या माळेचं रूपांतर मोत्यांच्या माळेमध्ये झालं. आपण जो त्याचा चित्र पाहतो, फोटो पाहतो, त्यामध्ये ती माळ दिसते असा हा अनुग्रह जो झाला तो त्या ठिकाणी शिंगणवाडीला अगदी जवळच आहे, खूप रम्य असं ठिकाण आहे. आणि त्यामध्ये असा षटकोनी आकाराचं एक छान स्मारक तयार केलं आहे की ज्या ठिकाणी 2 मूर्ती त्या ठिकाणी आहेत, एक समर्थांची आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. महाराज अनुग्रह घेत आहेत, समर्थ त्यांना आशीर्वाद देत आहेत. असे ते स्मारक जे आहे, शिवसमर्थ स्मारक त्याला म्हणतो आपण. पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमाच्याद्वारे त्याचे संयोजक असणारे आमचे श्री द्वावा केळकर, आता नाही आहेत ते, त्यांच्या प्रेरणेने आणि ते पत्रद्वारा दासबोध अभ्यासातले अभ्यासार्थी आणि त्या काळचे समीक्षक होते, त्यांच्या आर्थिक योगदानापासून हे सगळं स्मारक त्या ठिकाणी तयार झालं. त्या स्मारकाला लागून एक त्या ठिकाणी एक सभागृह आहे, त्याला नरवीर तानाजी मालुसरे सभागृह असं म्हणतात. आपण जेव्हा त्या ठिकाणी जातो, एखादा वर्ग त्या ठिकाणी होतो, चाफळच्या त्या सगळ्या 5 दिवसाच्या वर्गापैकी एक वर्ग त्या ठिकाणी होत असतो. त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन होतं तानाजी मालुसरे यांच्या निमित्ताने. कारण तानाजी मालुसरे आणि समर्थ रामदास स्वामी हे एकाच दिवशी म्हणजे माघ वद्य नेहमी त्याची तिथी एकच आहे, पण तारखा वेगळ्या आहेत. त्यांचं पण पुण्यस्मरण त्या ठिकाणी होतं. त्या आज वैशाख शुद्ध नवमीच्या निमित्ताने त्या सगळ्यांचं स्मरण. त्याचबरोबर आपले संत बेणास्वामींचा मठ मिरजमध्ये जो मठ आहे त्या मठाचे मठाधिपती श्री कौस्तुभ महाराज रामदासी यांचासुद्धा आज जन्मदिवस आहे. कौस्तुभ महाराजांना आपण सगळे ओळखतो. कीर्तनामध्ये अत्यंत प्रवीण असणारे आणि कीर्तन संकुल, कीर्तनाचं प्रशिक्षण केंद्र चालवणारे ते आहेत.
त्या मठामध्ये तर अखंड कीर्तन असतात अनेकांची. जवळपास एक कीर्तन सुरू झालं तर 15 दिवस असतं, पुन्हा दुसऱ्याचं कीर्तन पुन्हा 15 दिवस असतं, असं आहे. आणि ते इतर गावांमध्ये सुद्धा जाऊन कीर्तन प्रशिक्षण देत असतात. म्हणजे वेणुस्वामींची जी कीर्तनाच्या बाबतीतली ख्याती आहे ती आजही ते स्वतः टिकून आहेत. त्या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जातात. खूप मोठी गोशाळा पण त्या ठिकाणी आहे. एक छानपैकी मारुती आहे, समर्थ स्थापित मारुती त्या ठिकाणी आहे. आणि समर्थांच्या पादुका आणि वेणुस्वामींच्या पादुका त्या ठिकाणी मूळ स्वरूपामध्ये आहेत. त्याचं आपल्याला दर्शन घेता येतं. दरवेळेस जेव्हा सज्जनगडावरून संस्थांचं जे प्रचार दौरा निघतो त्यामध्ये तिथल्या पादुका या असतात बरोबर. तर त्यात आपल्या कौस्तुभ महाराजांनासुद्धा त्यांच्या सगळ्या कार्यासाठी अभिष्टचिंतन करून आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. कालच आपण पाहिलं, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते आत्मना विंदते वीर्यम विद्येया विंदते अमृतम. विद्येया म्हणजे जो ही विद्या प्राप्त करतो, ही जाणण्याची शक्ती प्राप्त करतो, त्याला अमृत स्वरूप अशा परब्रह्मतत्वाची प्राप्ती होते, असा चौथा मंत्र आहे. म्हणजे आपण खंड दुसरा ज्यामध्ये 5 मंत्र आहेत त्याचा विचार करत होतो काल. आता आज 5वा मंत्र आहे त्याचा आपण विचार करूया. इह चेद अवेदित अथ सत्यम अस्ति न चेद इहां वेदीन महती विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेतास्म्यान लोकात अमृता भवन्ति. आता या ठिकाणी जे आहे भूतेषु भूतेषु सप्तमी विभक्ती आहे. भूतेषु भूतेषु म्हणजे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी विचित्य धीराः, जे धीर पुरुष आहेत, ते संत आहेत, महात्मे आहेत, ज्यांनी या परब्रह्माला जाणलेलं आहे, ते चराचरामध्ये तेच परब्रह्म आहे आणि त्या दृष्टीने ते प्रत्येकाकडे पाहतात. यालाच समर्थ म्हणतात कामी निकामी लोका बरे पाहे. तो आपल्या संप्रदायाच्या कामाचा असो किंवा संप्रदायाच्या कामाचा नसो, हा कामाचा आहे म्हणून तो मला जवळचा आहे, हा नाही म्हणून तो दूरचा आहे, हे ते पाहत नाहीत. पण त्यांच्या ठिकाणी तेच परब्रह्म या ठिकाणी वेगळ्या रूपाने नटलेला आहे एवढा त्यांच्यामधला भाव हा स्थिर असतो. आपला भाव हा मंदिरामध्ये असेपर्यंत स्थिर असतो, पण मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर मग आपला भाव बदलतो आणि मग माझी चप्पल, माझी स्कूटर मी इथे ठेवली होती, मग ती कुठे गेली वगैरे हे सगळं जे मी माझं जे आहे ते बाहेर पडल्याबरोबर सुरू होतं. पण त्याला समर्थ म्हणतात स्थळ त्याग होता सेवेची जाते, काये करू रे क्रिया घडेना तुझं वीण रामा मज कंठ वेना. आता हा जो मंत्र आहे आपला आजचा, इह चेद अवेदित अथ सत्यम अस्ति. जर या मनुष्य शरीरामध्ये असताना म्हणजे आपण जिवंत असताना ज्यांना ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे त्याने या परब्रह्मतत्वाला जाणून घेतलं तर खूपच छान आहे. म्हणजे या जन्माचं सार्थक झालं. बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट येथ वर्तावे चोखट नीती न्याय. अनेक जन्मानंतर हा जन्म मिळालेला आहे, अनेक योनी फिरल्यानंतर हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आता हा इतक्या सहजपणे प्राप्त झालेला नरदेह असल्यामुळे त्याच्याने आता परब्रह्माच्या भेटीचं सार्थक आपण केलं पाहिजे. हेच आपलं मुख्य कर्तृत्व आहे, मुख्य आपलं कार्य जे आहे ते हेच आहे या जन्मामध्ये आहे. येण्याचे जन्मे येण्याचे काळे, की या जन्मामध्ये परब्रह्माची मी भेट घेईन हा निर्धार माणसाच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. आणि मग परमेश्वर परब्रह्म त्यानुरूप असं वातावरण तयार करतात की जेणेकरून तुम्ही त्या मार्गाला सहजपणे जाता. पण त्यासाठी पूर्वकर्म आपलं चांगलं पाहिजे. न चेत इहा वेदीन महती विनष्टी. पण असं जर जीव आहे, असं जर त्या मानवाने शरीर धारण करून जर केलं नाही, न चेत म्हणजे जर असं केलं तर, आणि न चेत म्हणजे असं केलं नाही तर, महती विनष्टीही म्हणजे फार मोठा त्याचा विनाश आहे, तो विनाशाकडेच जाणार आहे. म्हणजे परमार्थ मार्ग आणि परमार्थापासून दूर जाणं, चांगल्या मार्गाला लागणं आणि असन मार्गाला लागणं, या दोघांमधला हा फरक या ठिकाणी सांगितला आहे. आता जो चांगल्या मार्गाला लागला आणि त्या परमेश्वराचं सतत चिंतन मनन करत असेल आणि त्याच्या स्वरूपाबद्दलच जर तो विचार करत असेल तर भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेतास्म्यान लोकात अमृता भवन्ति.
भूतेश प्रत्येक प्राणीमात्रांच्या ठिकाणी परब्रह्म पुरुषोत्तम आहे असं म्हणून जो राहतो, जे साधू सत्पुरुष आहेत ते प्रेत्य आपण पाहिलं आहे. याचा अर्थ प्रेत्य म्हणजे प्रेत म्हणजे काही फार वाईट अर्थ त्यामध्ये नाही. प्रेत्य म्हणजे या नरदेहातून ते जेव्हा जातो तेव्हा त्याची प्रेत्य म्हणजे गती, तो असे प्रकारची गती करतो. इतर योनीमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो अमृताः भवन्ति, अमर असा रूपाला तो प्राप्त होतो. आता हे होण्यासाठी काय करावं लागेल? अगदी साध्या साध्या व्याख्या समर्थाने आपल्याला दिलेल्या आहेत. भजनाची व्याख्या: भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. इतकी सोपी व्याख्या कुठेच नाही, ज्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये परमेश्वराचं तत्त्व जे आहे ते पाहण्याचे बुद्धी ज्या ठिकाणी निर्माण होते ते भजन आहे. भेटो कोणी एक नर, कोण जो आपल्याला या ठिकाणी आयुष्यामध्ये भेटणार आहे, ज्याच्याशी आपला संबंध येणार आहे, त्याच्या ठिकाणी मग तो धेड असो, महार असो, चांभार असो, तो कोणत्या जातीचा आहे हा विचार नाही. कारण आपल्या या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्येच संत निर्माण झालेले आहेत. पण ते आपल्याला ज्ञान असलं पाहिजे, त्यांचं चरित्र आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्यांच्या चरित्रामधले प्रसंग जेव्हा आपल्याला माहीत होतील तेव्हा त्यांच्या ठिकाणी एक प्रकारचा आदरभाव, नम्रभाव सहजपणे जीवाच्या ठिकाणी निर्माण होईल. त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. मग त्याचा अंतर म्हणजे त्यांचा अर्थ कसा आला तर त्याला दूर ठेवा असा अर्थ आला. हा सगळा आताच्या लोकांनी अर्थ केला. पण त्याचे राखावे अंतर म्हणजे त्याचं अंतर्मन आपण राखलं पाहिजे. बरोबर चांगला व्यवहार करून चालणार नाही, पण त्याचं अंतर्मन आपल्या कृतीमधून ते आपण चांगल्या प्रकारे जोपासलं पाहिजे. त्यालाच गीतेमध्ये म्हटलं आहे, सर्वभूत हिते रतः लभन्ते ब्रह्मनिर्वाणम. ब्रह्मनिर्वाणाची स्थिती त्याला प्राप्त होते. ऋषयः क्षीणकल्मषः आणि छिन्नद्वैधा येतात्मान सर्वभूत हिते रतः. सर्वभूत हिते रतः म्हणजे याचा प्रत्येक क्षण प्राणीमात्रांच्या उन्नतीसाठीच तो वापरतो आणि त्यांच्यासाठी तळमळतो. कारण काय? बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक श्लोक येतो, सन्नियेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः. म्हणजे 2 श्लोक 5:25 आणि 12:4 गीतेमध्ये एकाच अर्थाचे आहेत. आता हा देह दुर्लभ आहे हे ठीक आहे, पण आता जे म्हणतात की या नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर परमात्मा साधनेच्या मार्गामध्ये जो लावत नाही तो मोठा अपराधी आहे. न चेद इहा वेदीन महती विनष्टी, या मंत्रामध्ये सांगितलं. म्हणजे आपण जे पाहतो की नुसतं शब्दज्ञान कामाचं नाही, पण त्याची प्रचिती आली पाहिजे. नुसतं घराचे नाव सार्थक आहे, साफल्य आहे, रामकृपा आहे, समाधान आहे, इथून चालणार नाही. ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी झालं. पण त्या घरामध्ये राहणाऱ्यांच्या ठिकाणी ती सार्थकता, नरदेहाची सार्थकता ती त्यांना प्राप्त झाली का नाही. कारण त्यावरच आपलं सगळी पुढची गती अवलंबून आहे. आणि असं जो करत नाही त्याच्यासाठी रडून रडून पश्चाताप करण्याची वेळ येते आणि पुन्हा त्याला या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकून राहावं लागतं. आता नरदेह आणि इतर योनी ज्या आहेत त्यामधला फरक सांगतात की इतर योनी ज्या आहेत त्या भोगयोनी आहेत. काहीतरी पाप केलं आणि म्हणून ते भोगण्यासाठी म्हणून याचा जन्म झाला. पुस्तकाची चोरी करणारा. आता पुस्तक कशासाठी आहे, ग्रंथ कशासाठी आहे ते वाचावे, त्यापासून ज्ञान आपण संपादन केलं पाहिजे. हे ज्याला समजलं नाही त्याने पुस्तकाची चोरी केली तर ते पाप त्याला लागतं आणि ते कसं लागतं की तो पुढे अंध म्हणून जन्माला येतो. दुसऱ्याला पाणी न दिल्याने त्याला अशी अवस्था प्राप्त होते की समोर पाणी दिसत असतं पण तो ते पिऊ शकत नाही. श्री गुरुचरित्रामध्ये असे अनेक अपराध दिले आहेत आणि त्याचं जे काही फळ आहे किंवा म्हणजे त्याचं जे काही दुःख आहे ते त्याला सहन करावं लागतं. पण बुद्धिमान माणूस जो आहे तो या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये परमात्मा तत्त्वाचा साक्षात्कार करून घेतो. आणि म्हणून म्हणतात धीराः प्रयत्नवंताः. जो धीर आहे, धीर म्हणजे सगळीकडे जो आपलं
आजच्या भाषेमध्ये बॅलन्स ठेवतो. सुख असो दुःख असो, सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो, असा प्रकारचा ज्याच्या ठिकाणी विचार आहे तो मात्र प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचंच अस्तित्व पाहतो. आता ज्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व आहे हे जर मला समजलं तर माझं अस्तित्व मी विसरायला पाहिजे. पण ते असूनसुद्धा ज्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे, त्याचा अहंकार आहे, त्याची कथा याच उपनिषदामध्ये पुढच्या खंडामध्ये खूप छान प्रकारे दिली आहे. तो सुद्धा आज आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे 3ऱ्या ह्याच्यामध्ये. आता साने गुरुजींचं नाव सगळ्यांना माहिती आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. सगळ्या जगाला सर्वभूत हिते रतः, याचा सोपा मार्ग आमच्या साने गुरुजींनी आपल्यापुढे ठेवलेला आहे. लहानपणी या सगळ्या कविता पाठ होत्या, पण आता तो जो विचार होता त्याने दिलेला, त्या विचाराचं आपल्याला विस्मरण झाले. कारण काय तर आपल्या ठिकाणी असणारा स्वार्थ, आपल्या ठिकाणी असणारे या सगळ्या गोष्टी, प्रपंचाबद्दलचं आकर्षण, त्याच्यानंतर आपल्या इंद्रियांचं बहिर्मुखता, हे सगळे कारण असल्यामुळे असं होत आहे. आता या ठिकाणी हा 2रा खंड संपतो. 4 खंड या उपनिषदामध्ये आहेत. पहिल्या खंडामध्ये आपण पाहिलं की ब्रह्माचे स्वरूप समजण्यासाठी त्याची शक्ती किती आहे त्याचं वर्णन पहिल्या खंडामध्ये झालं, ते आपण पाहिलं. नंतर 2रा खंड जो आपण आता 5 श्लोकाचा पाहिला त्यामध्ये ब्रह्मज्ञानाची विलक्षणता काय आहे ते सांगण्यासाठी, त्याचे स्वरूप आपल्याला कसं समजतं, आणि जे समजतं ते सुद्धा पूर्ण स्वरूप समजू शकत नाही. कारण जे काय आपल्याला समजतं ते त्याच्या पूर्ण स्वरूपाचा एक अंशच आहे. आणि म्हणून त्याला म्हटलं दब्रम एव अपि, दब्रमेव अपि, म्हणजे एक अंश, अगदी साधारणसा अंश हे आपल्याला समजलं. आणि ते एक अंश ज्याला समजलं तो सुद्धा मला समजलं याचा अभिमान बाळगतो. याचं आश्चर्य सगळ्या संतांना वाटतं. आता जीवात्मा, मन, प्राण, इंद्रिय त्यांच्या देवता, आता या सगळ्या मुळामध्ये त्या परब्रह्मापासून प्रेरणा घेतात आणि म्हणून ते त्यांचं कार्य करू शकतात. आता हा जो 3रा खंड आपण आज सुरू करत आहोत त्यामध्ये कथा आहे, दृष्टांत दिलेला आहे. खूप छान असे दृष्टांत यामध्ये आहेत की जगात जे कोणी प्राणी आहेत, पदार्थ आहेत, जे काय आहेत त्यांच्या ठिकाणी काही चांगले गुण आहेत, ते शक्तिमान आहेत, किंवा कोणी काही थोडं सुंदर दिसतात, कोणी प्रिय असतात, पाहिल्याबरोबर त्यांच्याबद्दलचं प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होतं. आणि ज्यांच्यामध्ये सफलता आहे, या निर्णयाचं सार्थकता करण्याचा विचार ज्यांच्या ठिकाणी दृढ आहे, असे जे आहेत त्यांची भेट झाल्यानंतर आपल्या मनामध्ये जो चांगला भाव निर्माण होतो तो कोणामुळे होतो, कारण ती प्रेरणा त्या भगवंताची, त्या परब्रह्मतत्वाची आहे. गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला आहे. प्रल्हादश्चास्मी दैत्यानाम, सगळ्या दैत्यांमध्ये भक्त प्रल्हाद ही माझी विभूती आहे. मृगाणांचं मृगेंद्रोहम, आता मृग शब्दाचा अर्थ हरिण एवढाच नाही होत, पण मृग याचा अर्थ जंगलामध्ये राहणारे सगळे प्राणी. आता त्या सगळ्या प्राण्यांमध्ये मृगेंद्र जो त्याचा राजा आहे तो म्हणजे सिंह आहे. आता त्या सिंहाला काही असा राज्याभिषेक होत नाही, पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि मग ते त्या ठिकाणी आरूढ झाले, असा तो राजा होत नाही, पण तो स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या कार्यावर तो राजा असतो. त्याच्यानंतर म्हणतात अध्यात्मविद्या विद्यानाम, सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या हीच एक श्रेष्ठ विद्या आहे. आणि इतर जे विद्या आहेत त्या हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे 6व्या दशकामध्ये दासबोधामध्ये खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. ऐरावतम गजेंद्राणाम, गजेंद्र, गज जे आहे, हत्ती जे आहे त्याच्यामधला ऐरावत जो आहे तो इंद्राने स्वीकारला, समुद्र मंथनातून निर्माण झालेला, तो ती माझी विभूती आहे. आणि नराणांचे नराधिपम, पुन्हा अजून एक श्लोक असाच येतो, यद्यत विभूतिम असत्वम श्रीमत ऊर्जितमेवच तत्ते देवावगच्छत्वम मम तेजंश संभव, की माझ्या तेजाने ते सगळे कार्य करत असतात. आता जो मंत्र येतो या 3ऱ्या खंडाचा पहिला मंत्र, त्याचा आपण विचार करूया. ब्रह्म ह देवेभ्यो विजिज्ञे तस्य ह ब्रह्मणो विजये देवा अमहियंत त ऐक्षंताम अस्माकम एवायम विजयो अस्माकम एवायम महिमेती. ब्रह्म ह देवेभ्यो विजिज्ञे, परब्रह्म परमेश्वराने
देवेभ्या म्हणजे चतुर्थी विभक्ती, देवांकरता, देवतांकरता किंवा त्यांचं निमित्त करून विजिज्ञे म्हणजे असुरांवर विजय प्राप्त केला. देवासुर संग्रामाच्या वेळेस हे उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. देवासुर संग्राम केव्हा झाला? मरीचीचे पुत्र असणारे कश्यप ऋषी, त्यांच्या 2 पत्नी अदिती आणि दिती. अदितीपासून झाले ते सगळे देवता आहेत आणि दितीपासून झाले ते सगळे राक्षस आहेत, असुर योनीतले आहेत. त्यातलं मुख्य आपल्याला जे माहिती आहेत भागवतामुळे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. याच ठिकाणी प्रल्हाद जे आहे, दैत्यानाम प्रल्हादश्चास्मी, प्रल्हादांचा पुन्हा जन्म झाला आणि मग प्रल्हादाच्या त्या वंशामध्ये जे जे राजा झाले, राजा बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. आत्मनिवेदन भक्तीचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे बलिराजा आहे. आता या सगळ्या असुराने काय केलं? त्या देवासुर संग्रामाच्या वेळेस इंद्राकडून राज्य हिरावून घेतलं आणि देवता आणि असुर या दोघांमध्ये लढाई जी होती ती कशासाठी की स्वर्ग आणि पृथ्वी याचं राज्य आपल्याला मिळावं. असुरांनी पुन्हा पुन्हा आक्रमण केलं आणि त्यामध्ये देवता आणि इंद्र जो राजा आहे सगळ्या देवांचा, त्यांचा पराभव झाला. असुरांचे राज्य सगळीकडे सुरू झालं. आता असुर बलवान आहेत हे भगवंताने जाणलं. आता ही वेळ त्यांची आहे, त्यामुळे आता देवतांनी जे आहे ते सहन करणे हीच त्यांच्या हातामध्ये आहे. आणि मग त्यामधनं कल्पना आली की समुद्र मंथन करायचं. आता ह्या ज्या देवता आहेत ज्यांचं राज्य सगळं केलं आणि असुरांनी त्या ठिकाणी राज्य हिरावून घेतलं, त्यांच्यासाठी या देवता भगवान विष्णूंकडे गेले. समुद्र मंथन झालं, धन्वंतरी आहे, या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहे. विष्णूने चक्राने असुरांचा संहार केला आणि मग धर्म की जीत हो, धर्म का आणि असुरों का नाश हो, म्हणजे अधर्म का नाश हो, हे आपले करपात्रीजी महाराज यांनी जो घोषित केला तोच घोष आजही अनेक कीर्तन प्रवचनामधून श्रीमद भागवताच्या आयोजनामधून आपल्याला तो ऐकायला मिळतो. आता झालं या ठिकाणी. आता जो श्लोक ब्रह्म देवेभ्यो विजिज्ञे तस्य ब्राह्मण विजये देवा अमहीयंत. अमहीयंत याचा अर्थ काय? देवता सगळे घमेंडी झाले. त्यांना आता असं वाटायला लागलं की आम्ही खूप पराक्रमी आहोत, बलवान आहोत, आमच्यातच सगळं शौर्य आहे, कौशल्य आहे, असं देवतांना वाटायला लागलं. कशामुळे? कारण त्या संग्रामामध्ये देवतांचा विजय झाला. आता देवतांचा विजय का झाला हे लक्षात त्यांनी कोणीच घेतलं नाही, कारण त्या देवतांच्या ठिकाणी स्वतःच्या पराक्रमाचा अभिमान होता. आता देवता मुळामध्ये हे सगळे कश्यप आदितींच्यापासून निर्माण झालेले होते देवता आहेत आणि त्यांच्या ठिकाणी अभिमान होणं हे बरोबर नाही हे जाणून त्या परब्रह्माने तो अभिमान जो आहे तो त्यांचा नष्ट करण्यासाठी उपाययोजना केली. काय केलं असेल त्यांनी की ऐक्षंतम, ते समजू लागले की हा विजय आमचाच आहे आणि आम्हीच पराक्रमी आहोत आणि आमचा महिमा हा खरा इतका मोठा आहे की तो कोणालाही समजू शकणार नाही. असं या ठिकाणी देवासुर संग्रामाचा संदर्भ या दुसऱ्या मंत्रामध्ये आलेला आहे. आता तिसरा मंत्र जो आहे, तत् येषां विजज्ञो तेभ्यो ह प्रादुर्भूव तत्र व्यजानत किमिदं यक्षम इति. तत् म्हणजे प्रसिद्धच आहे की त्या परब्रह्माच्या जाणण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते, पण त्या परब्रह्माने येशाम या देवतांच्या अभिमानाला जाणलं, यांच्यामध्ये गर्व निर्माण झाले आहे. विजज्ञो म्हणजे त्याने जाणलं आणि त्यांचा हा अभिमान नष्ट करण्यासाठी त्या परब्रह्माने तेभ्या त्यांच्यासमोर प्रादुर्भूव म्हणजे प्रगट होणे, साकार रूप घेऊन देवता ते परब्रह्म त्या ठिकाणी साकार रूप त्याने घेतले. आता त्या परब्रह्माने कोणतं रूप घेतलं? ते यक्षाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. सगळ्या देवतांच्या समोर ते यक्षसुद्धा प्रगट झाले. आता ते काही त्या यक्षाला ओळखू शकले नाही देवता, कारण जो घमंडी आहे, जो अभिमान आहे, ज्याला गर्व आहे, तो चांगल्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. तो त्याच्याच ताठ्यामध्ये असतो, तो आपलाच अभिमान वाहत असतो. त्याला कुठेही न्या, तुम्ही एखाद्या भागवत प्रवचनामध्ये जा, मंदिरात जा, कुठेही जा, देवताच्या दर्शनाला जा, पण तो हेच पाहतो की माझं स्वागत झालं नाही, मी आलो तेव्हा हे उठले नाही, जे आपल्या 4थ्या स्कंदामध्ये भागवतामध्ये आहे.
तसाच तो विचार घेऊन सगळीकडे नांदत असतो. वर्धाचं आहे आम्ही तो त्याच्या ठिकाणी तो विचाराने दृढ आहे, पण आपला विचार हा अविचार आहे हे त्याच्या लक्षात येत नाही, कारण त्याच्यावर संस्कारच तसे झालेले आहेत. आता देवतांना विजयाचा अभिमान झाला, पण त्यांना ते कळलं नाही, म्हणून त्या ठिकाणी यक्षाची योजना त्या ठिकाणी भगवंताने केली, म्हणजे परब्रह्माने त्या ठिकाणी यक्षाची योजना केली. आता देवता त्या विशाल अशा स्वरूपाकडे पाहू लागले आणि ते विचार करतात की हे स्वरूप जे पाहिलं आम्ही, त्यावर आता सगळ्या देवतांनी म्हणून विचारमंथन सुरू केले. विचारमंथनाला मीमांसा असं म्हणतो, की ते चिंतन करू लागले की हा यक्ष कोण आहे. आत्ता पण इथे कोणी नव्हतं, पण हा इथे कसा प्रगट झाला, पण ते काही त्याला ओळखू शकले नाही. आता पुढच्या ह्याच्यात काय होतं की ते अग्निम अब्रुवन जातवेदे एतत् विजानीहि किमीदम यक्षम इति तथेति. हा आहे तिसरा मंत्र यातला. ते म्हणजे त्या सगळ्या इंद्रादी देवतांनी, ते कसं आहे सर्वनाम आहे, सहा तवते. सहा म्हणजे तो, तव म्हणजे ते दोघे, आणि ते म्हणजे ते सर्व, म्हणजे त्या सगळ्या देवतांनी पुढे आता काय केलं, कारण हा यक्ष कोण आहे की त्याला पहिल्यांदाच पाहिलं की त्याबद्दलची काहीच माहिती नाही. आताही कोणीतरी आपल्यापैकी जाऊन त्याची माहिती काढली पाहिजे, हे देवतांनी विचारविमर्श करून ठरवलं. आणि त्यांनी अग्निदेवताला ते अग्निम अब्रुवन जातवेदे एतत् विजानीहि किमिदम यक्षम इति तथेति. अग्निदेवताला आवाहन केलं, त्याप्रमाणे अग्निदेवता त्या ठिकाणी आले. अब्रुवन म्हणजे त्यांना म्हटलं की जातवेदः, अग्नीचं एक नाव आहे जातवेदः. आता जातवेदः मध्ये वेद शब्द आहे. वेद म्हणजे विद धातू आहे. विद म्हणजे जाणणे. आता जातवेदा म्हणजे अग्नी. आता ह्या अग्नीचं काय कौतुक आहे, अग्नीचं किती मोठेपण आहे तो लक्षात घ्या, आणि पुढच्या कथेमध्ये ते कसं गर्वाचं हरण होतं हे सुद्धा लक्षात घ्या. आता ह्या अग्निदेवतेला असं वाटलं की माझं नावच जातवेद आहे. ह्या जगामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या, जात आपण म्हणतो प्राणी जात, पक्षी जात, ते जात येतात का तो सगळा समूह ज्याने या ठिकाणी जन्म घेतला, आणि जातवेद हा म्हणजे मी आहे, अग्नी आहे. आता ह्या अग्नीने प्रत्येकाची माहिती ठेवली, प्रत्येकाचं ज्ञान त्या अग्नीला होतं आणि आहे. आजही आपण पाहतो आपल्या शरीरामधलं एक नॉर्मल टेम्परेचर ते 98.4 असतं. आता हे 98.4 कमी झालं, शरीर थंड पडतं. ते वाढलं की 4 दिवसापासून आमच्या मुलाला 3-4 डिग्री ताप आहे. आता 3-4 डिग्री म्हणजे 98च्या वर गेला, 103, 104 झाला. आता तो त्या झोपेमध्येच बडबड करत आहे. म्हणजे त्याच्यातलं अग्नितत्व जसं जसं वाढत लागलं तसे त्याची तब्येत बिघडू लागली. तेच अग्नितत्व जसं कमी होत गेलं तसं त्याचं अंग थंड होत गेलं. ज्यांनी देह सोडला त्यांच्या नातेवाईकांनी जवळ बसून त्यांना नेहमी पाहिलेलं आहे, आणि त्यांच्याबरोबर खेळले बोललेले आहेत, ते आमचे नातेवाईक आहेत, हे सगळं लक्षात आहे. पण ते जेव्हा प्राणक्रमणाची वेळ येते तेव्हा लक्षात येतं की काही वेळानंतर, प्राण गेल्यानंतर त्यांचं पूर्ण शरीर हे हळूहळू थंड पडत जातं. कारण काय, अग्नितत्व त्याचा तो म्हणजे प्रमाण आता कमी होतच आलं. अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परम पश्चादहम यदैतच्च यो वशिष्येत सोस्म्यहम. मीच सगळीकडं होतो, पण या मायेच्या आधारे हे सगळं जग निर्माण झालं. आता या जगामध्ये जे जे निर्माण झालं त्यामध्ये मीच आहे हे भगवंत सांगतात. आणि आता इथे ते म्हणतात की हा जातवेदा जो आहे त्याला आता आपण काम सांगू. जातवेदा म्हणजे अग्निदेवता त्या ठिकाणी आले. सगळ्या देवतांना अग्निदेवाने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं काय, एतत् विजानीहि, तू एक काम कर, एतत् विजानीहि, तू आता माहिती काढ. विजानीहि कशाची माहिती काढ, किमिदम यक्षम इति तथेति, की हा यक्ष कोण आहे जो आत्तापर्यंत इथे नव्हता पण आता तो प्रगट झाला. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही असं देवता अग्निदेवाला सांगतात. आणि आता अग्निदेवाला हे सांगितल्याबरोबर अग्निदेवाला असं वाटतं काय एवढंसं काम आहे, डाव्या हाताचा मळ आहे, आपण ते म्हणतो ना, मी एवढं सगळं केलं आणि काय साधा प्रश्न विचारला. लहान मुलं जे हुशार असतात त्यांना एखादा प्रश्न विचारला, बेदुनी किती, तर आमचा नातूसुद्धा हसायला होता, एवढं सोपं काय मला विचारता. असं जसं लहान मुलाला वाटतं तसं इथे अग्नीला सुद्धा वाटलं.
अरे हे काय लहानसं काम दिलं, माझ्यासाठी मी खूप मोठा आहे खरं म्हणजे, पण माझं हे कर्तृत्व हे देवतासुद्धा जाणत नाही. म्हणजे अशा प्रकारे त्याच्या ठिकाणी अभिमान, गर्व, ताठा निर्माण झाला. आता त्या यक्षाचा किंवा त्याचा परिचय काय हे जाणण्यासाठी सगळे उत्सुक झाले. आणि आता अग्निदेवता जो परमतेजस्वी आहे, ज्याला सगळ्यांचं ज्ञान आहे, म्हणजे सगळं जे निर्माण झालं त्याच्याबद्दलचं त्याला ज्ञान आहे, तो सर्वज्ञ आहे. आणि अग्निदेवताला सांगतात, तू जाऊन तो कोण आहे ही माहिती काढ. आता असं म्हटल्याबरोबर त्या अग्निदेवतेने हात जोडले, नमस्कार केला आणि किमिदम यक्षम इति तथेती हे सांगितल्याबरोबर, ठीक आहे बा, मी जातो, तुमची आज्ञा जशी आहे तसं, आणि मी जाऊन तथे इति तथा इति, म्हणजे तुम्ही जे म्हणतात ते सगळं मी सहजपणे करतो, ठीक आहे असे म्हणून अग्निदेवता त्या ठिकाणून निघून गेली. आता अग्निदेवता गेल्यानंतरचा वृत्तांत जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता तिकडे यक्ष आहे, यक्षासमोर अग्निदेवता गेलेली आहे. तमभ्यद्रवत तमभ्यवदत कोसी इत्यग अग्निर्वा अहम अस्मीत्य इति ब्रवीण जातवेदा वा अहम अस्मीति. चौथा मंत्र या ठिकाणी तम अभ्यद्रवत. आता या देवतांनी अग्निदेवताला आपलं काय म्हणतं त्याला ॲम्बॅसेडर नेमलं आणि तू जा आता सगळी माहिती काढून परत ये. आता जसं युद्ध सुरू आहे ते युद्धामध्ये त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आपण कोणाला तरी पाठवतो आपल्या देशातर्फे, आणि ते जाऊन तिथली माहिती घेऊन पुन्हा येऊन पंतप्रधानांना ती माहिती सगळे सांगतात आणि त्याप्रमाणे पुढची स्ट्रॅटेजी आहे ती ठरत असते. तसं या ठिकाणी अग्निदेवता त्या ठिकाणी गेल्या. तम अभ्यद्रवत, कसं घाईघाईत त्या ठिकाणी गेले. आता स्वतःच्या ठिकाणी गर्व अहंकार आहे आणि एवढं साधं काम मला सांगितलं हे सुद्धा लक्षात आलं. हे तर काम मी काय कसंही करेल, किती सोपं काम आहे, आणि याला देवतांना एवढा मोठा प्रश्न पडला, असा सगळा विचार करून अग्निदेवता त्या ठिकाणी तम अभ्यद्रवत तम अभ्यवदत, आणि असं घाईघाई करून त्या ठिकाणी गेल्यानंतर तम अभ्यवदत अग्निदेवता आता त्या ठिकाणी बोलणार. आता जेव्हा बाहेरचा कोणी माणूस आपल्या घरी येतो त्याला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये नसतं कोण येणार आहे ते, पण त्याला पाहिल्याबरोबर जेव्हा आपण त्याला प्रश्न विचारायचा असतो की अरे काय तुमचं नाव काय, तुम्ही कुठेतरी आपण भेट झाली असं आपण म्हणतो, त्याच्या आधीच तो म्हणतो की तुम्ही कोण. तसं इथे झालं कोसी इति अग्निर्वा. तर यक्षाने त्यांना प्रश्न विचारला. खरं म्हणजे यक्ष कोण आहे हे पाहण्यासाठी अग्निदेवतेला पाठवलेलं होतं, पण यक्षानेच प्रश्न विचारला कोसी इति अग्निर्वा, तू कोण आहेस असं यालाच विचारलं, अग्निदेवतेला जातवेदाला विचारलं. आता अग्निदेवता सांगायला लागले अहम अस्मी इति अब्रवीत जातवेदाः. त्या यक्षाला अग्निदेवता म्हणते, मला तुम्ही जाणलं नाही का? अरे माझे तर नेहमीच फोटो येतात, पेपरमध्ये असतं, चॅनेलवर असतं, माझं सगळेजण लोक मला जाणतात, आणि मला तुम्ही कसं काय नाही ओळखलं, असं एखादा आमदार, खासदार, मंत्री असं म्हणतो. आता अनेक वेळेस त्यांचे फोटो पाहिल्यामुळे आपल्याला त्याचं काही वाटत नाही, पण तीच आमदार, खासदाराची व्यक्ती, मंत्री आहेत, ते आपल्या दारासमोर आले, घंटी वाजल्यानं आपण दार उघडलं, ते समोर प्रगट झाले, तर आपल्यालाही प्रश्न पडतो की अरे हे तर अमके आहेत, मग हे आपल्याकडे कसे आले, असा जसा प्रश्न होतो. आणि मग तसं या ठिकाणी म्हणतात की अहम अस्मी इति अब्रवीत जातवेदा. अहम अस्मीती, की मी जातवेदा आहे असं म्हणल्यानंतर आता याने प्रश्न विचारायच्या आधीच त्यानेच प्रश्न विचारले तू कोण आहेस. तर आता जसं आहे की एखादा खूप घमंडी माणूस आहे आणि त्याला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर कोणी ओळखलं नाही तर त्याला कसा अपमान वाटतो तसं याला झालं, आणि म्हणून हा आधीच याचा गर्वामध्ये असल्यामुळे तो आता काहीच गोष्टी लक्षात ठेवत नाही आणि फक्त आपली बढाई त्या ठिकाणी करतो. आणि ती बढाई केल्यामुळे आता ते त्या ठिकाणी म्हणतात तम अभ्यद्रवत तम अभ्यवदत कोसी इति अग्निर्वा अहम अस्मित इति अब्रवीत जातवेदा वा अहम अस्मीति. की मी कोण आहे ते सांगतो, की माझं तेजपुंज असं स्वरूप आहे, माझ्यामध्ये सगळं तेज आहे, म्हणजे अग्नितत्व माझ्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. अग्निदेवता आता सगळं विचार करायला लागले आणि सांगायला लागले.
यक्षानेच आता जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तुम्हाला कसं काय माहीत नाही, मी असं करू शकतो, तसं करू शकतो, मी प्रसिद्ध असा अग्निदेवता आहे आणि मला जातवेदा या नावाने सुद्धा ओळखतात आणि माझा गौरवपूर्ण असा उल्लेख सगळीकडे होतो अग्निदेवतेचा, कारण अग्निदेवता हीच सगळ्यांच्या ठिकाणी आपल्यामध्ये ही अग्निदेवता आहेच आहे. कशी आहे ती? आपण श्लोक म्हणतो जेवायला बसल्यानंतर त्या श्लोकाप्रमाणे की त्यामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम हा श्लोक म्हणतो आपण आणि मग अन्न ग्रहण करतो. त्यामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा भगवंत म्हणतात मीच वैश्वानराच्या रूपाने प्रत्येकाच्या ठिकाणी स्थित आहे. प्राणिनां देहम आश्रित सगळे प्राणी मात्र माझ्यावर आश्रित आहेत आणि पचाम्यन्नं चतुर्विधम चारही प्रकारचं अन्न मी पचवतो ते माझ्यामुळेच. ते अग्नितत्व कमी झालं की आपण डॉक्टरकडे जातो. काय 3 दिवस झाले मला भूकच नाही लागली, 3 दिवस झाले अन्न सगळं जात आहे पण ते पचत नाही. म्हणजे जी काही तब्येत बिघडती त्या अग्निदेवतेच्या कमी जास्त प्रमाणामुळे आहे. आता त्या अग्निदेवताचं किती महत्त्व आहे हे तसा अनुभव ज्याला येतो त्यालाच येतो. आणि इथे अग्निदेवता म्हणतो माझं इतकं पूर्ण रहस्यमय आहे आणि मी जातवेदा आहे. तस्मिन् त्वयि किं वीर्यम् इति. आता त्याचा सगळा मोठेपणा याने ऐकून घेतला. समोरचा माणूस जेव्हा आपल्या अभिमानाने गर्वाने ताठ्याने सगळं सांगत असतो तेव्हा आपण ते आधी ऐकून घ्यायचं. सगळं ऐकून घेतलं की मग काय होतं, त्याच्या मनातला जो जोर असतो स्वतःच्या मोठेपणाचा तो जोर हळूहळू कमी होत जातो. तो जसा जसा कमी होईल तसा तो भानावर येतो आणि मग त्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होतं. आपण कोण आहोत, कुठल्या पातळीवर आहोत हे त्याला समजतं. तसं आता या ठिकाणी यक्षाने आता अग्निदेवतेला प्रश्न विचारला. तस्मिन् त्वयि किं वीर्यम् इति. एवढं सगळं तू मोठेपणा सांगितलं आहेस पण तुझ्यामध्ये असं काय मोठेपणा आहे हे मला पुन्हा सांग. वीर्यम् इति. वीर्य म्हणजे मोठेपणा. एवढा मोठा अहंकार करण्यासाठी तुझ्या ठिकाणी काय आहे, तुझी काय शक्ती आहे, तुझी काय ताकद आहे हे सगळं मला तू सांग. आता असं म्हणल्यामुळे जो ज्याच्या ठिकाणी गर्व अभिमान आहे त्याला जर म्हणतात तुझ्याकडे काय शक्ती आहे तुम्हाला सांग, की तो म्हणतो अरे मी काही पण करू शकतो, काय करू शकतो, असं सगळे त्या ठिकाणी त्या दोघांमधला वार्तालाप या ठिकाणी दिला. अपिद सर्वम दहेयम म्हणजे इदम सर्वम अपिद दहेयम. दहेयम म्हणजे मी माझ्या शक्तीने सगळ्या गोष्टी जाळून टाकू शकतो. आता कशाचा अभिमान? चांगल्या गोष्टीचा अभिमान असणं काही वाईट नाही, पण असासुद्धा अभिमान आहे की काय अग्नीला अभिमान आहे की मी सगळं जाळू शकतो. म्हणजे नुसती ठिणगी जरी चुकून जरी पडली तरी आपलं अंगावरचं वस्त्र जळायला लागतं. एवढं त्या अग्नीचं सगळं कर्तृत्व आहे हे माहीत असल्यानंतर आपण सावधानतेने सगळे कामं करावेत हे लक्षात आलं पाहिजे. एखाद्या तारेमध्ये करंट आहे हे माहीत असताना त्याला जर कोणी हात लावला तर तो लगेच भस्मसात होतो त्या अग्निदेवतेच्यामुळे, कारण याने अजाणतेपणाने हात लावला. आता तुम्ही जाणतेपणाने हात लावा का अजाणतेपणाने अग्नी जो आहे तो भाजणार आहेच हे ज्याला समजतं तो सगळीकडे आता काळजीपूर्वक सगळा व्यवहार करतो. आता इथे म्हणतात अपिद सर्वम दहेयम, मी सगळं भस्मसात करू शकतो. आता यक्ष सगळं म्हणजे काय? यदिदम पृथिव्याम इति. या पृथिव्याम या पृथ्वीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात. आता ही पृथ्वी म्हणजे सगळं परब्रह्माच्या ठिकाणी असणारं सगुणातलं सगळं रूप आहे. ते जे जे दिसतं ते सगळं मी एका क्षणामध्ये नष्ट करू शकतो. आता याची उदाहरणं येतात ना. आमच्या लहानपणी जेव्हा लाईट नव्हते, खेड्यामध्ये होतो, कंदील लावत होतं आणि त्या काळामध्ये जुन्या म्हणजे थोडंसं काही अंतरावर असणारं एखादा डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या दिवसामध्ये एखादा अग्नी लागायचा. झाडावर झाड जे आहे ते घर्षणाने अग्नी निर्माण व्हायचा आणि त्या अग्नीमुळे सगळं जंगल पेटून जायचं. आणि ते पेटलेलं जंगल पाहताना आम्हाला छान वाटायचं, अरे वा पहा तिकडे जंगल पेटलेलं आहे. आणि मग 2-3 दिवसानंतर मग बातम्या यायच्या. आता तेव्हा काही रेडिओ नव्हता, तेव्हा काही टी व्ही नव्हता, तेव्हा काही मोबाईल नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, काहीच नव्हतं. पण कोणीतरी येऊन सांगायचं काल त्या ठिकाणी आग लागली, खूप मोठं नुकसान झालं.
मग तेव्हा त्या अग्नीचं कर्तृत्व जे आहे ते आपल्याला समजतं. आता इथे काय म्हणतात, यदिदम पृथिव्याम इति, या पृथ्वीवर जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत त्या सगळ्या मी एका क्षणामध्ये नष्ट करू शकतो, एवढी माझी दाहकता आहे. आता या उपनिषदातलं मूळ उद्देश हा आहे की प्रत्येकाच्या ठिकाणी जे जे गुण आहेत, सद्गुण आहेत, दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याचा गुण आहे, प्रवचन असो, कीर्तन असो, काय जे असेल तरी, किंवा एखाद्याची लिडरशिप असो, त्यामध्ये तो इतरांवर प्रभाव टाकतो. पण ते इतरांवर प्रभाव टाकण्याचा जो गुण त्याच्या ठिकाणी आहे तो त्या प्रत्येकाला असं वाटतं की हा माझाच गुण आहे, हे माझंच आहे आणि माझ्या कर्तृत्वामुळे मला ही काय म्हणतात त्याला, हे पद प्राप्त झालं. त्यामुळे स्वतःचा अहंकार प्रत्येकजण जपतो, स्वतःचा अभिमान, स्वतःचा गर्व, त्यामध्येच तो आनंदात असतो. आता यांनी त्या ठिकाणी म्हणलं, हो का, अरे बापरे, मला माहीतसुद्धा नव्हतं, असं ते याचं सगर्व उत्तर जे आहे ते उत्तर केल्यावर, तू काय करू शकतोस असं विचारलं. तो म्हणतो, मी असं सगळं असेल त्या सगळ्या गोष्टी जाळू शकतो. आता दक्षंस यज्ञम जही, श्रीमद भागवतामध्ये 4थ्या स्कंदामध्ये सतीचं आख्यान आहे, त्यामध्ये सुद्धा असंच आहे. भगवान शंकराने क्रोधाने जटा आपटल्या, त्यामधून वीरभद्र निर्माण झाला आणि वीरभद्राला त्याने आज्ञा केली, तू त्या ठिकाणी जा, आज ते क्षेत्र आहे त्या ठिकाणी कणखल नावाचं, की ज्या ठिकाणी हा यज्ञ सुरू होता, जा तिथे आणि जे यज्ञ सुरू आहे त्यामध्ये सगळा विध्वंस कर. त्यामुळे सगळीकडे त्या वीरभद्राने जाऊन जसं आग लागली, दक्षंस यज्ञम जही. आता हे सगळं जसं झालं तसं आता सांगतात. आता एकीकडे गीतेचा एक श्लोक आहे, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैलं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः, की आत्मतत्व हे परब्रह्माचं स्वरूप आहे. ते आत्मतत्व असं आहे की ते नैनं छिंदन्ति शस्त्राणि, शस्त्राने शरीराला घाव होऊ शकतो, पण आत्मतत्वाला आपण घाव घालू शकत नाही. नैनं दहति पावकः, शरीर जे पंचभूतात्मक शरीर जे आहे ते त्या अग्नीला समर्पण होतं आणि ते सगळं जळून जातं, पण त्यातलं आत्मतत्व आहे ते मात्र त्या अग्नीचा कुठलाही प्रभाव त्याच्यावर होऊ शकत नाही. न चैनं क्लेदयन्त्यापि, की ते पावसाने किंवा न शोषयति मारुतः, म्हणजे पाण्यामध्ये ते भिजू शकत नाही आणि वाऱ्यामुळे ते पुन्हा भिजलं म्हणून वाळू शकत नाही, असं ते आत्मतत्व आहे. गीतेमध्ये हा श्लोक आहे. तसं आता या ठिकाणी विचारलेलं आहे. तस्मै तृणं निदधावेत दहेती. आता या यक्षाने आता या अग्निदेवता जातवेदा जो इतका अहंकारामध्ये बोलत होता त्याची परीक्षा पाहण्यासाठी एक वाळलेलं गवत घेतलं आणि ते त्याच्यासमोर तिथे ठेवलं. तस्मै तृणं निदधावेत एतत् दहेती. दहेती म्हणजे याला तू आग लाव, याला तू जाळून दाखव. छोटंसं काहीतरी एक वाळलेलं गवताची काडी घेतली आणि त्याच्यासमोर ठेवली. आता हे ठेवल्याबरोबर एवढंसं वाळलेलं गवत आहे. आता तो जसं म्हणतो की मी या जगामध्ये जेवढं आहे ते सगळं एका क्षणात जाळू शकतो, एवढा मोठा त्याला अभिमान आहे. आता त्या अग्निदेवतेला वाटलं की हे काय एवढंसं काम मला सांगितलं. जसं मग अशी म्हटलं, बेदोनी चार किती, मोठ्या माणसाला विचारतो तो त्या उत्तर देणार नाही. अरे काय एवढं मला विचारतं, काय एवढं मला येत नाही का, म्हणजे असं आपल्याला जसं वाटतं तसं इथे झालं. आणि मग त्या अग्निदेवतेने त्याला जाळण्याचा विचार केला आणि तो जाळायला लागला सगळ्या शक्तीनिशी. आता या ठिकाणी शब्दप्रयोग आहे, तदुपप्रेयाय सर्वजवेन तन्न शशाक, तन न शशाक, तो त्याला जळू शकला नाही. त्या अग्निदेवतेने आता एवढे घमेंड होते त्याच्या ठिकाणी, पण आपली सर्व जवेनं पूर्ण शक्ती त्याने वापरली, पण त्या गवताच्या काडीला तो स्वतःसुद्धा जाळू शकला नाही. दग्धुम स तत् एव निववृते. आता जेव्हा असं झालं तेव्हा त्या अग्नीला पण असं वाटलं की अरे काहीतरी फारच मोठं यक्ष जो माझ्यासमोर आहे तो काहीतरी एक वेगळीच शक्ती आहे जी माझ्यामध्ये नाही. आत्तापर्यंत मी सगळं हे वैभव कमवलं, मला सगळे लोक भीतात, मला घाबरून राहतात, ते माझ्या कर्तृत्वावर. पण माझ्या कर्तृत्वावर मी आत्तापर्यंत जे काही मिळवलं ते सगळं याने एका क्षणामध्ये नाश केलं. आता तो घाबरला. आता
दग्धुम स तत् एव निववृत्ते. आता त्या अग्निदेवतेला, त्या जातवेदाला आपला पराभव त्या ठिकाणी लक्षात आला. दग्धुम स ततः एव निववृत्ते. निववृत्ते म्हणजे निवृत्त. म्हणजे त्या ठिकाणाहून यक्षाला जाणण्यासाठी याला पाठवलं होतं, पण त्याला कळालं की या यक्षाच्या समोर आपला काहीच प्रभाव पडू शकला नाही. साधं गवताची काडीसुद्धा मी जाळू शकला नाही. हा माझा अपमान झाला असं म्हणून त्याने त्या ठिकाणून पळ काढली. निववृत्ते, निवृत्त झाला. नैतत् दशकं विज्ञातुं यदैतत् यक्षम इति. म्हणजे मी जाणण्यामध्ये न अशकम, न अशकम याचा अर्थ मी ते जाणण्यासाठी समर्थ नाही हे अग्नीने ओळखलं. आणि हा यक्ष जो आहे तो खरा कोण आहे ही मी काही जाऊन आता आमच्या सगळ्या देवतांना सांगू शकणार नाही. याच्याबद्दल त्याला खूप वाईट वाटलं. जाताना जेवढ्या प्रौढीने तो चालत होता तसा येताना आता हरल्यासारखा आता कसं तरी मान खाली करून तो परत देवतांच्या समोर आला. आणि देवतांना त्याने सांगितलं की मी काही ते जाळू शकलो नाही, मी काही ते पाहू शकलो नाही. आता देवतांना आता प्रश्न पडला. पहा, म्हणजे आता आपल्यासमोर सगळ्या देवता आहेत, इंद्रसुद्धा आहे त्या ठिकाणी. एका अग्निदेवतेला आपण पाठवलं, ज्या अग्निदेवतेला सगळे घाबरून असतात, आणि तो सुद्धा हा कोण आहे, हे यक्ष कोण आहे, एवढं विशाल स्वरूप त्याचं कसं आहे हे जाणू शकला नाही. आणि तो परत आला, हतप्रभ होऊन आला, हतप्रतिज्ञ होऊन आला. आता कोणाला पाठवा असा प्रश्न देवतांच्या पुढे आला. अथ वायुम अब्रुवन् वायव एतत् विजानीहि किम एतत् यक्षम इति तथेती. म्हणजे 6वा मंत्र जसा आहे तसाच हा 7वा मंत्र आहे. यामध्ये मंत्र सारखेच आहेत, थोडाफार फरक आहे. अथ वायुम अब्रुवन्. आता या देवतांनी, अग्निदेवता तर आता परत आलेली आहे, आता त्याच्याकडून काही हे काम झालं नाही, आता कोणाला तरी पाठवावं म्हणून आता वायुदेवतेला बोलावलं. आता वायुदेवता त्या ठिकाणी आले आणि वायुदेवतेला हे सगळे देव सांगतात, हे वायुदेवा, आमचं एक काम करा. विजानीही, कारण आपल्याकडून आम्हाला हे शोध घ्यायचा आहे की त्या ठिकाणी जो यक्ष आहे, दिव्य असं त्याचं स्वरूप आहे, विशाल स्वरूप आहे, तो कोण आहे हे पाहण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. अग्निदेव मात्र असफल होऊन परत आलेले आहेत. आता वायुदेवतेचं त्या ठिकाणी निवड झाली आणि तुम्ही जाऊन पहा की हा यक्ष कोण आहे आणि त्याची सगळी माहिती काढा आणि सांगून आम्हाला परत या. आता वायुदेव जो आहे तो अग्निदेव जसा आहे त्याच्यापेक्षा जरा जास्तच गर्व यायला होता. अग्नीला तरी गर्व आहे, पण वायुदेवाला त्यापेक्षा गर्व होता की आणि पण तरी पण आता आपल्याला आज्ञा झाली त्याप्रमाणे सगळ्यांना नमस्कार करून तो तिथून निघून गेला. यक्षम इति तथ इति. तथ इति म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे मी करतो असं म्हणून आता वायुदेवता तिकडे जायला. आता हे अग्नी आणि वायुदेवताचा जे आहे त्याचा विचारसुद्धा आपल्याला करायचा. आमच्या कुलदेवत असणाऱ्या तिरुपती बालाजीची पोथी आहे, खूप छान आहे, व्यंकटेश विजय नावाची 12 अध्याय त्यामध्ये आहेत. आणि चांगली गोष्ट योगायोगाने उद्या जी दशमी आहे त्या उद्या दशमीच्या दिवशी तिरुपती बालाजी आणि पद्मावती यांच्या विवाहाची ही तिथी आहे, वैशाख शुद्ध दशमी. त्या विवाहाचं वर्णन त्या पोथीमध्ये जवळपास 3 अध्यायामध्ये दिलं आहे. खूप रसाळ अशी पोथी आहे आणि अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे त्यामध्ये समजतात अशी ही पोथी आहे. आपल्याला जर कुठे ती पोथी मिळाली तर ती आपण जरूर वाचावी. आम्ही तर निदान वर्षातून 3-4 वेळास तरी तिचं वाचन करतो अशा सगळ्या दिवसाला. नवरात्रामध्ये असेल किंवा उद्याच्या लग्नाच्या तिथीमध्ये असेल तर त्यामध्ये 2रा आणि 3रा अध्याय जो आहे तो महत्त्वाचा आहे आजच्या आपल्या या संबंधासाठी. की वायू, अग्नी, शेष यांचं महत्त्व आपल्याला माहिती आहे की त्या पर्वताला शेषाद्री हे नाव आहे. की आता हे शेषाद्री हे नाव का पडलं? शेष आद्री म्हणजे पर्वत, शेष म्हणजे नाग. ते नाव त्या पर्वताला का पडलं याचा इतिहास या 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आहे. त्याचासुद्धा आपण विचार करायचा आपल्याला. तो मला वाटतं आपण पुढच्या प्रवचनामध्ये करूया. आणि आता हे अग्निदेवतेला पाठवल्यानंतर अग्निदेवाने त्याचं काय केलं? ज्या पद्धतीने अग्निदेवताला केलं तसंच या यक्षाने वायुदेवतेलासुद्धा तसेच प्रश्न विचारले. तो फक्त प्रश्न पाहू आणि मग थांबूया. तेच शब्द आहेत बघ, मागच्या 10 शब्द होतं. तदभ्य द्रवत तमभ्य वदत
कोऽसि इति वायुर्वा अहम अस्मि इत्यम अब्रवीत मातरिश्वा वा अहम अस्मीति. मी मातरिश्वा आहे, मी वायुदेवता आहे. सगळीकडे कुठल्याही आधाराशिवाय मी आकाशामध्ये सगळीकडे विचरण करीत असतो, असं स्वतःचा मोठेपणाचा सांगायला. म्हणजे 8वा मंत्र जो आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी पुढच्या वेळेस करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. नमस्कार नमस्कार. श्रीराम. नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. जय